हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. मान्सून गायब ना. बरोबर. आत्ताच आम्ही बोलू तर लहानपणच्या माझ्या आठवणी की माझी SSCची परीक्षा, आम्ही 11वी SSCवाला 3 दिवसात संपली. 3.5 दिवसात 7 विषय होते, 7 सब्जेक्ट. 16, 17, 18 मार्चला 2 पेपर, 19ला 1 पेपर. परीक्षा संपली. मला दुःख होतं की सकाळचा पेपर का नव्हता चौथ्या दिवशी. 11 ते 1 मध्ये संपला असता. दुपारचा पेपर होता 2 ते 5. असं वाईट वाटत होतं. हल्ली परीक्षा फक्त 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिना चालतात. हा टॉर्चर आहे ना. पण मुलांना, तुम्हाला लोकांना हल्ली तेच हवं असतं. नाही, थोडं गॅप पाहिजे, दिवसात 2 सब्जेक्ट एकच वेळ पाहिजे. आम्ही दिवसाला 2 सब्जेक्ट करून 3.5 दिवसापेक्षा संपून SSCची मोकळे व्हायचो. दॅट इज बेस्ट. मला खरंच सांगतो, वर्षभर जो आपण अभ्यास करतो ना, तो स्मृतीला येतो. आयत्या वेळच्या काड्या कोड्या काय काय कामाला येत नाही. आलं लक्षामध्ये. सांगायची गोष्ट काय, तेव्हा सगळं सिम्पल होतं, सगळं पटकन व्हायचं. पाऊससुद्धा बरोबर 7 जूनला यायचा. काय उडायचं, पाऊस पडतोय म्हटलं सकाळी डोळे उघडतं ना की 7 जून, हे डोक्यात गाठ बसलेली सगळी. मग हे असं जीवन बदलत बदलत गेलं. आमच्या पिढीने मॅक्झिमम फरक बघितला. मॅक्झिमम की जिकडे गॅसचं सिलेंडर पण लोकांकडे नसायचं, लोक चुलीवर स्वयंपाक करायचे, लोक स्टोववर स्वयंपाक करायचे. मग वातीचा स्टोव आला, मग गॅस सिलेंडर आलं. असं टेलिफोन पुढे गल्लीमध्ये एखाद्याकडे असायचा किंवा वाण्याकडे असायचा. ह्या वर्गाचं मात्र खास आहे. त्याला तुम्ही फोन लावा, कमीत कमी 20 बेल्स झाल्याशिवाय त्या फोन उचलणारच नाही. कोणाचाही फोन असो, तो पर्समध्ये ठेवायचा. आणखी 100 गोष्टींबरोबर बेल वाजून दिली, 3-4 वाजली की मग शांतपणे झीप ओढायची पर्सची, काय उघडायचं, त्यातनं शोधून कुडून खालून फोन काढायचा. तोपर्यंत वाट बघतो त्या मनुष्य काढतोय. काढल्यानंतर सुद्धा असं बघायचं त्याच्याकडे पहिल्यांदा, कोणाचं आहे, काय आहे, कसं आहे, आणि मग शांतपणे. बरोबर की नाही. हां. लव यू बच्चूस. सो आज एवढं सोपं झालं. आपल्या आज अशीच गोष्ट बघायची लक्षणं. आपल्या गोष्टी कथामालेमध्ये या, जीवन किती सोपं असतं. त्या काळात आमच्या लहानपणी वेगळ्या प्रकारे सोपं होतं, आजच्या काळात वेगळ्या प्रकारे सोपं आहे. खरंच सांगा, त्या काळात आम्हाला रात्री औषध आणायचं झालं तर सायकलवरनं किंवा बाईकवरनं जावं लागायचं लांब. कुठे, रात्रीच्या वेळेस सगळी दुकानं उघडी नसायची. आता भरपूर दुकानं उघडी असतात केमिस्ट्री. आम्हाला मेट्रोपर्यंत जावं लागायचं. अरे शिवणे. नंतर खूप वर्षानंतर 80च्या पुढे KMच्या समोर एक आलं. तुम्हाला आले काय, एक फोन सब हे लाभ क्लिक हे केलं, ऑर्डर केली की घरी घरपोच सगळं मिळतं. अगदी पाहिजे ते मिळतं. मग मी मुद्दा ह्या मुलांना सांगून प्रयोग करून बघितले काय काय मिळतं रात्रीच्या वेळेस. तर अरे आलं पण मिळतं, लसूण पण मिळतं, बटाटा पण मिळतो, आणखी काय काय जे तुम्हाला पाहिजे ते. तर राजानं गोष्ट जीवन, तुमचा दृष्टिकोन कसा आहे ना, ह्याच्या सगळ्या डिपेंड करतं. आज आपण जी गोष्ट बघणार आहोत एका मनोहर नावाच्या मुलाची. मनोहर, हा मनोहर ही गोष्ट आहे साधारणपणे 1910च्या आसपास, म्हणजे 125 वर्षापूर्वीची, 100-125 वर्षापूर्वी. हा मनोहर नावाचा मुलगा त्याच्या आई वडिलांबरोबर खेडेगावात राहत होता. आणि तिकडे 7वीपर्यंत शिकाय. गावात शाळा 7वीपर्यंत, तेवढं शिकून त्याला व्हर्नॅक्युलर फायनल म्हणायचं. म्हणजे मराठी मिडियमची, व्हर्नॅक्युलर मिडियमची फायनल परीक्षा ती झाली की शिक्षकाची नोकरी मिळायची. SSC पास व्हायची गरज नसायची, क्लार्कची नोकरी पण मिळायची. त्याला नोकरी पास झाला होता, वफा म्हणायची, वफा, व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षा पास झाला होता. आणि आता त्याला वेळ लागला की आपण शिक्षकाची नोकरी कुठेतरी मिळाली. एकदा आईवडिलांनी वाटत होतं की शेती जमीन काही जास्त नाही आहे,
मुलाची नोकरी मिळाली तर आपलं घराचं कल्याण झालं. आणि हा अशा दूरचे काका मामा कोणतरी होते मुंबईमध्ये, त्यांच्या ओळखीने याला मुंबईच्या एका म्युन्सिपालिटी शाळेत नोकरी मिळाली शिक्षकाची. वर्णक्रम फायनल झाला तर मुलगा 19 वर्षाचा होता. मुलं शाळेत उशिराच जायची, थोडीशी लक्षात ठेवा. आता 19व्या वर्षात शिक्षक म्हणून मुंबईत आला म्युन्सिपालिटी शाळेमध्ये. 2 वर्ष पूर्ण 20 चालू. आणि पहिल्या दिवशी त्याला दुसरीचा वर्ग दिला गेला. दुसऱ्या वर्गाला शिकवायला गेला. अगदी धडा वाचून बिचून गेला होता. आणि एवढ्यात त्याला निघाला तो वर्गात जायला. निघाला म्हणजे गेला, वर्गापासून पोचला तेवढ्यात पाठीमागून हाक आली, मनोहर पाटील. करायला आवाज, मनोहर पाटील. आणि मागून बोललो, बापरे, याचे पाय लडपडायला रे, ह्याची शाळेतली गणिताचे मास्तर. हा म्हातारा इकडे काय करतोय? अरे घाबरू नकोस, मी प्रिन्सिपॉल इकडचा. ह्याच्या पायातली हवाच निघून गेली पूर्णपणे. मी येतोय, तू कसं शिकवतोस ते बघायला. अरे बापरे. तिकडे ह्यांच्याकडच्या एकाही प्रश्नाला उत्तर देता आलं शाळेमध्ये, ते त्या शाळेतून इथे आले माझ्या मागेवर, या शाळेमध्ये सुद्धा. अरे मी प्रिन्सिपॉल आहे, जा सर शिकवायला सुरुवात कर. मनोहरचे हातपाय गारठलेले होते. ज्या तो तयारीनिशी आला होती, सगळी तयारी एकाएकी विसरली गेली. तोंडातून शब्द पुढे ना. लहानपणी तो 4थी-5वी रस्ता ह्या मास्तरांच्या समोर जसा कापायचा, तसाच कापत कापत त्या विद्यार्थ्यांच्या समोर आता जाऊन उभा राहिला. ती हाफ शर्ट सुद्धा पकडून ठेवायचं एका हाताने आणि पुढे मागे डुलायचं उतरायचं. तसंच मुलांना शिकवायला म्हणाला. आता वर्गात गेल्यावर त्या काय असा प्रघात होता, पद्धत होती, रूढी होती. आम्ही पण ती पाहायचो. आम्ही थोड्या वेगळ्या प्रकारे करायचो शाळेत. काय म्हणायचो आठवतं का कोणाला? शाळेमध्ये शिक्षक वर्गात आलं की 1 7 नमस्ते. ओके, 5वीत गेल्यानंतर गुड मॉर्निंग सर किंवा गुड मॉर्निंग मॅडम असायचं. आमची सकाळची शाळा होती. 1 7 नमस्ते गुरुजी म्हटल्यावर ह्याने पण म्हटलं 1 7 नमस्ते गुरुजी. मुलं बघत राही. दुसरी तरी मुलं शिकलेली होती नाही, पहिली पास झाली होती. बघितलं होतं गुरुजी काय 1 7 नमस्ते करतात, कोणाला करत आहेत? हा म्हणतोच आहे 1 7 नमस्ते गुरुजी, 1 7 नमस्ते गुरुजी चालूच आहे. आता काय थांबायलाच तयार नाही. कारण समोर मनोहरचे ते हेडमास्तर होते, ते बसलेले होते. त्यांना बघून त्यांच्याकडे 1 7 नमस्ते गुरुजी, 1 7 नमस्ते गुरुजी म्हणते. आणि त्यांना सवय काय होती, शाळेमध्ये असताना ते वर्गात आले, मुलांनी 1 7 नमस्ते म्हटलं की ते असाच हात करायचे. ती मुलं थांबायची. ते असा हात करत नव्हते, मग हा थांबत नव्हता. मग 1 7 नमस्ते गुरुजी, 1 7 नमस्ते गुरुजी म्हणत होता. ह्या दुसरं काही सुचत नव्हतं. अशावेळी गुरुजी लक्षात, अरे याने असा हात केला, हा लगेच थांबला. पण याचं हलणं काही थांबलं नाही. मुलं ह्याच्याकडे पण हसायला लागली. प्रिन्सिपॉल मागे बसले आहेत, मागे दुसरं मुलं हसायला लागली. हा पॅन्ट घेऊन हलतोय पुढे मागे पुढे पुढे. विचार करा, गरीब बिजे लांब पॅन्ट घालून आले, काय करायचं? ह्याला सूचनाच झाला. शेवटी त्याच्याच त्या सर बसले, हेडमास्टर बसले होते, त्याने अशी खूण केली अशी. त्याने पण केलं असं. तेव्हा हा म्हणाला तुला. तो म्हणाले लिही लिही. ते जे करतायत तेव्हा कॉपी करतायत, ते जे बद्ध हा कॉपी करताय. त्याला कळत नाही की हेडमास्टर त्याला सांगतायत फळ्यावर लिही. असाच 35 मिनटं निघून गेली. क्लास संपला. मुलं फिरीबी हसत होती. हेडमास्टरांनी ह्याला बोलावला. जसं शाळेत असताना फायरिंग द्यायचे तसंच फायरिंग परत दिलं. त्यांच्या हातात पट्टी होती, ती बघून ह्याने अभावितपणे हात पुढे गेला. बघा, वय बदललं, पोझिशन बदलली, विद्यार्थी शिक्षक झाला, तरी सवय माणसाला कशी फोर्सफुली काही करू देत नाही. मार खाण्यासाठी हात पुढे झाला. हेडमास्टर कळवळ्याने उठले. हेडमास्टर म्हणाले, अरे मनोहर बाळा, तू आता स्वतः शिक्षक आहेस, हा कसं पुढे करतोस? तू आता पट्टी घेऊन मारायची. ह्या कहेन आम्हाला गुरुजी तुम्ही एवढं घाबरवून ठेवलेलं आहे मला तेव्हा, की आता मला तुमच्यासोबत बोलताच येत नाही. मग आता काय बोलतोयस? एवढं कसं एक वाक्य बोललास? ह्याला कहे ना काय बोलायचं ते. गुरुजी मी शाळेतून जातो. हेडमास्टर म्हणाले परवानगी नाही. तुझं सही केलेली आहे आणि तुला आता कमीत कमी 3 वर्ष शाळेत राहणं
भाग आहे. हा म्हणा, बापरे, मग तुम्ही दररोज वर्गात येणार? ते म्हणाले, होय, मी दररोज वर्गात येणार. तू ज्या ज्या वर्गात जाशील किंवा वर्गात जेवढ्या वेळात जाशील तेवढ्या वेळा मी तुझ्याबरोबर येणारच, तुझ्या मागोमाग येणारच आणि तुझ्या समोरच बसणार. हा घरी आला. जेमतेम कसे बसे क्लासेस संपवले. थोडी थोडी प्रगती होत गेली. शेवटच्या वर्गामध्ये काय, म्हणजे त्याच वर्गामध्ये शेवटचा क्लास घेताना काहीतरी 4-5 वाक्य बोलू शकला, एक गणित शिकू शकला आणि घरी परत आला. घरी परत आला म्हणे कोणी मावस बहिणीकडे राहायला होता. तिने दिले चहा प्याला. चाळ होती, चाळीच्या कडेला उभा राहिला. समोर मारुतीची एक लहानशी देवळी दिसली. जाऊन त्या मारुतीच्या पाया पडला. मारुती म्हणाला, मारुतीराया काही करायच्या पण या गुरुजींना इथून गावाला पाठवून दे परत. ही ब्याज मला इकडे, मला काय नोकरी करता येणार नाही, असं घर अख्खं नोकरीवर अवलंबून आहे. करायचं काय? मला ते शिकवताच येणार नाही, तू काहीतरी कर. भया म्हणा, देवा ते गुरुजींचा तर वय झाला आहे, घेऊन जा ना त्यांना. नाही नाही, हे बरोबर नाही. देवा देवा क्षमा कर, मुलगा चांगला आहे, देवा देवा क्षमा कर प्लीज. गुन्हा घेऊन जाऊ नकोस, गुन्हा इथून गावाला घेऊन जा. गावच्या शाळेमध्ये त्याला डबल हेडमास्टर बनव. त्याला एवढंच कळतं, हेडमास्टरच्या वर काय बाई माहीत नाही, डबल नाही दुप्पट हेडमास्टर बनव. तुला सांगतो, हां ते कर, हरकत नाही, पण त्यांना इथून घेऊन जा. हा हनुमंताला भरपूर वेळ गारणं घालतो आणि घरी परत येतो, झोपतो. सकाळी उठतो, शाळेत जातो. शाळेच्या पायऱ्या चढतो तर समोर कृतांत काळ उभा. हेडमास्तर उभे, त्याला यमासारखे वाटले ते. गुरुजी म्हणाले, ये तुझीच वाट पाहत होतो. ये तुझीच वाट पाहत होतो. ह्याला वाटलं संपलं, आज काय आपलं खरं नाही. हा मुगाटपणे जसं खाटकाच्या मागोमाग बकऱ्याने जावं किंवा शेळीने जावं, तसा बिचारा गेला त्या हेडमास्तरांच्या पाठोपाठ. हेडमास्तर म्हणे, चल हा वर्ग आहे तुझा आजपासून. म्हणजे आता दुसरीचा वर्ग नाही, काय सांगितलं, ह्या वर्गात म्हणजे आता ह्या वर्गात. गुरुजी हा 5वीचा वर्ग आहे, मग 5वीच्या वर्गाला शिकवायचं, तर जात म्हणे. आधीच घाबरलेला, त्या गुरुजी आता ओरडायला राहिले. 5वीचा वर्ग म्हणजे साधी अडपली होती. काय शिकवायचं आहे? इंग्लिश. अरे बापरे, मी ह्याला इंग्लिश, तेव्हा इंग्लिश 8वीमध्ये सुरू व्हायचं. ABCD पण शिकलेला नव्हता आणि 5वीच्या वर्गाला इंग्लिश कसं काय? 5वी वर्गाला इंग्लिश नसतं गुरुजी, तरी शिकव. मग काय म्हणाले, 5वीच्या वर्गाला इंग्लिश नाही आहे पण तरी शिकव, तुला शिकवायचं आहे, मी बसणार आहे. हा गेला. कसा आपण धीर केला तर हनुमंताला प्रार्थना केली होती. हा म्हणाला, काहीतरी लिहायचं इंग्लिश कसं ना. त्याने इंग्लिश मराठीमध्ये लिहिलं, इंग्लिश, ई ग ला ल, इंग्लिश. आणि म्हणायला, इंग्लिश ही ब्रिटिश लोकांची भाषा आहे, ते भारतावर राज्य करतात. दिल्लीत गेला आहे, ते भारतावर राज्य करतात, ते आपले साहेब आहेत, ते आपले राजे आहेत. त्यांची राणी आपली राणी होती, त्यांचा राजा आपला राजा आहे. ते गोरे गोरे पान असतात, उन्हामध्ये त्यांचा गालांचा रंग लाल होतो. दिल्लीत गेला, इंग्लिश शिकवतोय. मुलं पण शिवून घेतात, कारण त्यांना काय माहीतच नाही बिचारांना. हेडमास्टर बसाय मागे, जसं जे काय लिहायचं 2, 3, 4 फळे लिहून भरून जाईपर्यंत मागे होऊनच बघत नाही. एवढ्यात तासाची घंटा वाजते, 1 तास झाला किंवा 5 मिनिटाची गॅप असते त्या कामामध्ये. हा मागे वळतो, गुरुच्या डोळ्यातून पाणी येत असतं हेडमास्तरांच्या. हेडमास्तर डोळ्यातून पाणी जेमतेम पुसतात उपरण्याने आपल्या, ह्या खांद्यावर हात ठेवतात. अरे एवढं बरं वाटतं, काय करायचं कळत नाही. गुरुजीला घेऊन आपल्या रूममध्ये जातात हेडमास्तरांच्या. हा गुरुंच्या पाया पडतो, गुरुजी खूप चुकलं माझं, क्षमा करा. नाही राजा, बरोबर आहे, तुलाही इंग्लिश येत नाही हे मला माहिती आहे, ह्या मुलाने इंग्लिश विषय नाही हेही मला माहिती आहे, पण फक्त मला बघायचं होतं की तू कसा ताड उभा राहतोस परिस्थितीच्या समोर. कुठल्याही परिस्थितीला घाबरू नयेस, अशीच मी शिकवण माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेली आहे.
तुझ्यात किती उतरले ते पाहतोय. तू उतरलास. तू इंग्लिश या शब्दाविषयी जे काय माहिती आहे सगळं मुलांना शिकवलंस. मुलांना समजलं. मी स्वतः बघत होतो. तुझं हँडरायटिंग खूप छान आहे. तुझं हस्ताक्षर खूप छान आहे. तुझं मन खूप छान आहे. तू लहान मुलांना चांगलं शिकव. उद्यापासून तुझ्या वर्गात येणार नाही. हा दुसऱ्या दिवशी वर्गात जायला लागला. दुसरीच्या वर्गात मराठी, इतिहास, भूगोल सगळे विषय तो एकटाच शिकवायचा. मुलांना अतिशय आवडायला लागला. मुख्य म्हणजे दर शुक्रवारी तो मुलांना गोष्ट सांगायला लागला. गोष्टीचा तास त्याने स्वतःहून सुरू केला. 1 वर्ष झालं. अशा वर्गाचा रिझल्ट सगळ्यात बेस्ट आला. 100% 100% मुलं पास झाली. चांगल्या मार्कांनी दिसला. सगळ्यांना 50%च्या वर मार्क. शिक्षकांच्या मिटिंगमध्ये हेडमास्टरने सगळ्यांना सांगितलं की मनोहर पाटील सरांच्या वर्गातली सगळीच्या सगळी मुलं 50%पेक्षा जास्त मार्क मिळून पास झाले आहेत. हे कसं काय घडलं असं तिचे विचारायला आलं. हेडमास्टर म्हणाले हे सगळं व्हायला लागलं कारण हा मनोहर माझा विद्यार्थी होता गावच्या शाळेमध्ये. पहिले 2 दिवस मी त्याला इथे खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला. मुद्दाम दिला. त्याचा आत्मविश्वास जागवला. काय त्याचा आत्मविश्वास जागवला. त्याला त्याच्या पायावर ताट उभा केला आणि त्याने माझ्याकडून टेकओव्हर केलं आणि त्याने मुलांना आपला मित्र बनवला. बाकीच्या शिक्षकांनी विचारलं तुम्ही मुलांचे मित्र होतात तुमच्या शाळेमध्ये? अजिबात नाही. सगळी मुलं मला घाबरायची आणि मला तेच कळलं पुढे एक दिवस की मुलं मला घाबरत आहेत म्हणून मुलांची प्रगती होत नाही आहे. मुलांना धाक पाहिजे पण भीती नको. म्हणून मी बदललो. इथे आल्यानंतर मी ह्याला बघितला. हा मला बघून घाबरला. आम्ही ठरवलं की आज जर मी ह्याला घाबरवला तर हा मुलांना घाबरवायला लागणार आणि एक दिवस हा मस्त झाला नवीन शिक्षकाला असाच घाबरवेल. त्यामुळे मी तो रस्ता टाळला. आज हा मुलांचा मित्र बनला आहे. मला मनापासून शिकवतो आहे. मला आनंद आहे. ते शिक्षक खुश होतात. हे मास्तर बाहेर पडतात. आता मे महिन्याची सुट्टी सुरू होणार ना बरोबर. म्हणून सरांच्या मागोमाग जातो. सरांना म्हणतो सर काय तुम्ही एवढं छान छान बोललात कारण मला काही कळलंच नाही हो. का रे? मला फक्त तुम्ही जुने आठवत होतात आणि एवढंच आठवत होतं की तुम्ही जी प्रत्येक गोष्ट केलीत त्यावेळेस तुम्ही जी प्रत्येक गोष्ट केली ती माझ्या भल्यासाठी होती. त्यावेळेस कळलं नाही पण आज कळत आहे. तुम्ही ओरडलात. मी समजावून सांगितलं. तुम्ही एकच गोष्ट 10 वेळा लिहायला सांगितलीत परत. तुम्ही चॉक फेकून मारलात. उभं केलं. तुम्ही मैदानामध्ये 6 राऊंड मारायला सांगितल्यात. हे सगळं माझ्या भल्यासाठी होतं हे आज कळत आहे. मग मनापासून होतं गुरुजी तुम्ही खरे मित्र होतात विद्यार्थ्यांचे मी नव्हतो. हेडमास्तर त्याला डोक्यावर हात फिरत म्हणतात मनोहर खूप पुढे मोठा होशील. माझं लक्षात ठेव. काल जसा हनुमंताला मिठी घालून प्रश्न घातलाच तसा देवाला आपला मित्र मान. देवाला आपली मनातली प्रत्येक गोष्ट सांग. बघ कसा फरक पडेल. गुरुजी तुम्ही कधी मला बघितलं आणि काल नव्हतं ते बऱ्याच दिवसापूर्वी होतं. पहिल्या दिवशी तुझे होतं ना त्या पहिल्या दिवशीची गोष्ट आहे. होय पण दररोज जातोच असता हनुमंतावर. होय तो हनुमंत मला पावला मग मी दररोज हनुमंताच्या दर्शनाला जातो. तशीच त्याला प्रार्थना करतो काही ना काहीतरी. त्याशी गप बोलतो. शेंदूर लावतो. खोबरं असेल तर खातो आणि परत जातो. मग गुरुजी तुम्हाला कसं माहिती? मी दररोज तुझ्या पाठी येतो. काय गुरुजी म्हणाले? मी दररोज तुझ्या पाठी येतो. तू जाशील तिथे मी जातो. तू असशील तिथे मी येतो. तू बसशील तिथे मी बसतो. तू शिकवशील हे मीही शिकवतो आणि मीही शिकतो. कारण तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. हे कळत नाही. मग गुरुजी तुम्ही गिरगावमध्ये राहता मी तर इथे परममध्ये राहतो. हे कसं का? पण मी येतो ना. मी येतो म्हणजे येतोच. नाही तर मला कसं कळलं सांग बरं. हो गुरुजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला कळलं. ह्यानं हा काय वाटतं काय का असे ना आपण चांगले शिक्षक तर झालो
आनंदामध्ये मनोहर गुरुजी नमस्कार करून म्हणतो, गुरुजी माझं स्वतःचं काही घर नाही, आता मी तुम्हाला घरी बोलावलं असतं. गुरुजी म्हणतात, जर स्वतःचं घर झालं ना की पण मी येईन बरं का तुझ्या घरात राहायला. हा आनंद होतो. हा आता ध्येय घेतो, आपली स्वतःची खोली चाळीतली एक तरी मुंबईत व्हायला हवी, म्हणजे गुरुजी आपल्या घरात येतील, गुरुजींचे पाय लागतील आनंदाने. विश्वासून हा त्या काळात काय ट्युशन्स घेतल्या तर 5 रुपये महिन्याला किंवा 10 रुपये मिळायचे जास्तीत जास्त, हे सुद्धा खूप जास्त झालं आहे. हा गणितामध्ये एकदम एक्सपर्ट होता. ह्याने 7वीच्या मुलांना व्हर्नाक्युलर फायनान्सच्या मुलांनी गणित शिकायला सुरुवात केली आणि गणितामधला हा एकदम नंबर 1चा टीचर बनला. 4 वर्षामध्ये याच्याकडे पैसा जमा झाला. त्या काळात फक्त 150 रुपयाला मोठी खोली मिळायची. 150 रुपयाला 2 खोल्या 40 भल्या मिळायची. विचार करा, महिन्याचं भाडं 3 रुपये असायचं. ह्याने जागा घेतली आणि गुरुजींना बोलवायला गेला. गुरुजींच्या ऑफिसमध्ये शिरला. गुरुजींना सांगितलं, गुरुजी मी घर घेतलं आहे माझं स्वतःचं, माझे आईबाबा येणार आहेत गावावरून, पण त्याच्या आधी तुम्ही यायला हवा. गुरुजी म्हणाले नक्की, कधी येऊ सांग मला. गुरुजी तुम्हाला पाहिजे तेव्हा, चला आत्ताच या. गुरुजी पण शाळा चालू आहे. शाळा चालूच राहते रे, मला यायचे आताच घरी. मी काहीच तयारी नाही केली गुरुजी, ते फारच चांगलं, चल माझ्याबरोबर. गुरुजीबरोबर हा निघाला. जाता एका शिक्षकांना सांगून गेला की माझ्या वर्गाकडे जरा बघा म्हणून. गुरुजींनी खांद्यावरचा हात ठेवला. त्यावर ट्रॅम होत्या मुंबईमध्ये. ट्रॅममध्ये बसून हा गिरगावांच्या शाळेमधून परवाच्या स्वतःच्या घरापर्यंत आला. एक मजला चढून आपल्या घरात गेला. गुरुजी बघितलं 4-5 भांडी आहेत, एक साधाचा स्टोव आहे, बाई काही नाही, एक लाकडाची फळी लावलेली, त्याची कपडे ठेवलेले आहेत आणि एका जागी हनुमंताचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या बाजूला हाताने काढलेला मास्तरांचा फोटो आहे, चित्र आहे. मास्तरचा फोटो नव्हता, मास्तर चित्र स्वतः काढलं होतं मनोहर नाही. आणि हार मारुतीला नव्हता, हार गुरुजीने घातलेला होता. गुरुजी एकदम चिडले, हे काय केलं तोच बोलतोस. गुरुजी क्षमा करा, तुम्ही जिवंत असताना तुमच्या फोटोला मी हार घातले काय बरोबर नाही आलं. अरे त्याबद्दल नाही चिडलो मी, शिष्याने गुरुला माळ घातली तर काही बिघडत नाही. काय वाक्य आहे, शिष्याने गुरुला माळ घातली तर काही बिघडत नाही, पण हनुमंताला काय वर्ज्य केलंस, हनुमंताला काय नाही माळ घातलीस. गुरुजी मी हनुमंताला फक्त खूण म्हणून मानतो. तो जो हनुमंत आहे ना, मारुती आहे ना खालचा, वडा खालचा, त्याला जाऊन मी तो माळ घालतो. हरकत नाही, हरकत नाही, ठीक आहे ठीक आहे, मी हनुमंताला पण घालत जाऊ द्यापासून, म्हणजे तुला माझी आठवण येतच राहील. मला कळत नाही गुरुजी असं काय म्हणलं, माझी आठवण येतं. गुरुजी मला तुमची आठवण प्रत्येक मिनिटाला येते, येऊ दे येऊ दे येऊ दे. चल माझ्यासाठी चहा कर बघू. हा चहा करायला गेला. चहा करायला गेला, चहा घेऊन बाहेर आला. गुरुजी चहा प्याले आणि म्हणे जा तुझी साखर घेऊन ये. आतमध्ये गेला, हात साखरेचा डबा डबा होता तो घेऊन आला. गुरुजीने स्वतःच्या हातांच्या तोंडात साखर घातली. म्हणजे जा तसा डबा ठेवून ये. हा गेला आतमध्ये. बाहेर आला तर गुरुजी नाही. गुरुजी कुठे निघून गेले, आपण काय चूक केली की काय, काय प्रश्न पडे ना. बाहेर बघतो तर गुरुजींच्या चपला आहेत पण गुरुजी नाहीत. गुरुजींच्या चपला आहेत पण गुरुजी नाहीत. हा धावत हनुमंत जाणार कुठे दुसरीकडे, हनुमंताकडे. गुरुमंत हे काय झालं, गुरुजी रागवले का माझ्यावरती, असं मी काय गुन्हा केला, मी काय केलं, माझं काय चुकलं. गुरुजी एवढ्या प्रेमाने माझ्या घरी आले, माझं नवं घर बसलं आहे, आता थोड्या वेळात माझे आईवडील पण येतील. गुरुजी कुठे गेले. हनुमंताला मिठी मारून बसला आणि नेहमीप्रमाणे त्याने हनुमंताचं साधंसं पण त्याला येणारं भजन सुरू केलं. श्रीराम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की.
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। अरे राम लक्ष्मण जानकी 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 राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान की हनुमान की हनुमान की जय बोलो हनुमान की हनुमान की हनुमान की। राम लक्ष्मण जानकी 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 राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान की हनुमान की हनुमान की जय बोलो हनुमान की हनुमान की हनुमान की। अरे राम लक्ष्मण जानकी जानकी राम लक्ष्मण जानकी जानकी जय बोलो हनुमान की हनुमान की जय बोलो हनुमान की हनुमान की जय बोलो हनुमान की हनुमान की जय बोलो हनुमान की हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जानकी राम लक्ष्मण जानकी जानकी जय बोलो हनुमान की 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 जय। पवन सुत हनुमान की जय। हा भजन करतच राहिला, हा थांबला म्हणजे काय, अशा खांद्यावर दोन मागून हात आले. हा मागेवरून बघतो, त्याला वाटतं आई वडील आले असतील. बघतो जर काका आणि काकू आले. अरे काका तुम्ही आलात? हो. ह्याला काही कळे ना, आई बाबा येणार होते आणि माझ्या बाकीच्या भावनांना तुम्ही बघणार होतात. नाही आम्ही आलो. त्याला घरी घेऊन गेले, बसले. त्यांनी त्याला हातपाय धुवायला पाणी दिलं, त्याने हातपाय धुतले आणि सांगितलं आम्ही मुद्दाम आलो बेटा तुला सांगण्यासाठी. हा म्हणा काय, आम्ही तार नाही पाडू शकलो, आपल्या गावातून तारेची सोय नाही आहे. पण या शेजारी राहणारी 2-3 कुटुंब ओळखीची झाली होती. त्या ती लगेच ह्याच्या घरी जमा झाली, पाहुणे कोणते आले बघायला म्हणून. काकाकुनी सांगला, काकूने त्याला जवळ घेतलं असे ना, बाळा काल तुझ्या आईबाबांची बैलगाडी उलटी झाली आणि आई आणि बाबा दोघेही गेले. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. कालच त्यांची अंत्यविधी आटपून आम्ही इथे आलो तुला देण्यासाठी. आणि तुला तार पडखायला जीव होईना, तू इथे एकटा आहेस रे, तू कसं काय होणार, तुला सांभाळणार कोण इकडे. पण तू जागाही बदललीस, मामाच्या बहिणीच्या घरी पण नाहीस. आम्हाला प्रश्न पडला काय करायचं, मग आम्ही स्वतः आलो. काकूने घट्ट दुधाशी धरून ठेवला, काकाने हात धरून ठेवला. हा काही कळेना, रडताही येईना. हा बघितलं तोंडाने गुरुजी 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 एकच जप करत आहे. कोण गुरुजी? शेजारच्या लोकांनी विचारलं कोण गुरुजी? आता नाही का आले होते माझ्याबरोबर आणि चहा पीत बसले, तुम्ही जाताना बघितलं? नाही, कोणच नाही आलं तुझ्याबरोबर. असं काय करा, त्या काही चपला आहेत बाहेर. कुठे आहेत चपला? त्या काय मला दिसत आहेत ना. चपला कुठे आहे? ह्याला चपला दिसत आहेत, कोणालाही चपला दिसत नाही. पण असं कसं होईल? हा नाही, गुरुंच्या चपला होत्या, कोणी चोरून येत.
ते माझे देव आहेत. काय म्हणतोय? ते माझे देव आहेत, ते माझे गुरु आहेत, त्यांच्या पादुका आहेत त्या माझ्यासाठी. त्या कशा हरून चालते? गुरुजी रागवून का नाही गेले ना, हा माझा प्रश्न होता. त्यामुळे हनुमंताकडे गेलो, भजन केलं, आणि ही बातमी दुःखाची एवढी तुम्ही घेऊन स्वतः आला. ही त्या हनुमंताची कृपा. शाळेत सुट्टी टाकायला पाहिजे. बिचारा कसा बसता रात्र काढतो, जेवत नाही, खात नाही, पित नाही. काका काकू त्याची 2-4 माणसं घेऊन बसतात बाजूला. सकाळी न झोपताच उठतो, शाळेत जातो. बरोबर काका येतात, शाळेत सांगतो असं असं आहे. माझ्या आई वडील दोघे एकदाच गाडी उलटली आणि दोघे एकाएकी गेले. माझं कोण नाही, काका आलेत माझ्यावर मला नेण्यासाठी. कारण हेडमास्टर माझ्या घरी आले होते आणि एकाएकी निघून गेले. ते निघून गेले आणि थोड्या वेळाने ही बातमी आली. मला कळत नाही. शिक्षक एकमेकांकडे बघायला लागतात. काय झालं? हां, तुम्ही कोणाविषयी बोलताय? हेडमास्तरांविषयी. पण आपल्याकडे हेड मास्तर पुरुष नाही आहे, आपल्याकडे हेड टीचर्स बाई आहेत, बागवेबाई. हो, गेले 1 वर्ष हेडमास्तर आपल्यावर बसतात. ते कुठे? बागवेबाईच तर आहेत. देशमुख सर नाहीत. छे, देशमुख सर अजिबात नाही. देशमुख सर इथे कधीच नव्हते. ह्या नावाचे हेडमास्तर, ह्या मास्तरही नव्हते. दुसरा धक्का. मला कळत नाही, आपल्या आईवडिलांच्या दुःखामुळे याला धक्का बसलाय असं शिक्षकांना वाटायला लागतं. काकाने तेच वाटलं, बाळ चल तू. बागेबाई पुढे येतात आणि बागेबाईंना कधी बघितलेलं नसतं. हा बाबांच्या समोर चिठी लिहून देतो की मी आईवडिलांच्या असं अपघाती मृत्यू झाला, मी गावाला जातो आहे, मला कृपा करून क्षमा करा. आणि काय काय आणखी काय काय लिहून देतो. निघतो, घरी येतो. नाही, ह्या परळमधल्या घरी येतो आणि काका घेऊन गावाला जातो. दिवस वगैरे सगळं आटोपून परत येतो. मला विचार जात नाही, मास्तर माझे गुरुजी कुठे गेले, माझे गुरुजी माझे हेडमास्तर कुठे गेले. एकटाच घरी येतो. येताना परत आईवडिलांचे फोटो पण नसतात. त्या काय कोणाचे फोटो नसायचे. फक्त आईची एक साडी आणि वडिलांची टोपी घेऊन येतो. बरोबर आठवण दरवाजा उघडतो आणि मास्तरांच्या फोटोसमोर एका ताव्हानामध्ये आईची साडी आणि तिच्यावर वडिलांची टोपी ठेवतो आणि नमस्कार करतो. आणि आवाज येतो, मनोहर, अरे मी आहे ना. मनोहर, अरे मी आहे ना. मनोहर, अरे मी आहे ना. अरे हा तर गुरुजींचा आवाज. गुरुजी म्हणून मागे वळून बघतो. गुरुजी उभे होते. गुरुजी कुठे गेला तर तुम्ही? मी कुठे नाही जात. मी कुठे जातही नाही, कुठे येतही नाही. मी असतो तिकडेच असतो. तू हाक मारलीस की मी येतो. तू मला आठवलंस की मी असतोच. गुरुजी तुमच्या चपला पण मी नेल्या. तो नाही नेल्या, त्या काय आहेत बघ ना. बघतो खरं चपला आहेत. गुरुजी तुम्ही आता घालून आला असाल. अरे कसं बघायचं तर नेहमी चपला घातल्याच असतात आणि नेहमी चप्पा काढलेल्याही असतात. तुम्ही एकाच दिवस असतं. गुरुजी काहीतरी बोल नका हो. त्या कोणी बागवेबाई म्हणून असं मला म्हणतात शाळेमध्ये. सगळ्यांनी मला वेड्यात काढलं. तुम्ही उद्या माझ्यावर चला बघू. तो म्हणतात, एक काम कर, आपण ना, मी आताही जसं शाळेत असं तू माझ्या विद्यार्थी असताना मला प्रश्न विचारायचो, ते तुला प्रश्न विचारतो, त्याची उत्तर देशील? गुरुजी नक्की, पण एका अटीवर, तुम्ही कायम इथे राहायचं आणि तुम्ही एकटेच राहता म्हणाला जातात ना एकदा. हो, तसं मी एकटेच असतो, एकांतातच असतो. मला वचन द्या सर, मी माझ्या घरात माझ्याबरोबर राहाल म्हणून. मास्तर म्हणतात, दिलं वचन. चल आता सांग बघू, तुझ्या शाळेचं नाव काय? ह्याला गावातल्या शाळेचं नावच माहिती झालं. गावातली शाळा जी मंदिरामध्ये भरायची, गावाला देवळामध्ये, देवळाच्या आवारामध्ये पाऊस नसताना झाडाखाली. नाही, शाळेचं नाव नाही माहिती. अरे या सर्टिफिकेट ना गावात शाळेचं नावचं नाही, ते बोर्डाचं नाव आहे, वफा बोर्डाचं, फायनल बोर्डाचं.
ह्याचं नाव माहीत नाही. आईचं नाव, आईचं नाव, आईचं नाव, आईला सगळे आक्की म्हणायचे. आईचं नाव माहीत नाही. वडिलांचं नाव, वडिलांचं नाव बबनराव. अरे बबन हे वडिलांचं नाव नाही, वडिलांचं नाव गणपत होतं, त्याला बबने म्हणायचे. मग तुला काहीच माहीत नाही. एवढा मोठा घोडा झालास आणि येताना एकटाच आलास, फाउंडर घेऊन नाही आलास तुझ्याबरोबरच्या? थोड्या थोड्या फाउंडर ते विषय तिकडेच आहेत. नाही काका म्हणाले आम्ही सांभाळू. ते म्हणाले मुंबईत तुला जमणार नाही, तुझ्याकडे कोण बाई माणूस नाही, तर कसं होणार या फाउंडरांचं? मग काका म्हणे आम्ही फाउंडर सांभाळतो. अरे अरे अरे, माझा विद्यार्थी असू तुझी स्वतःची वरची जबाबदारी टाकून दिलीस? हे करणं योग्य आहे का? नाही मास्तर चुकलो, मी आत्ता परत जातो आणि फाउंडरने घेऊन येतो. त्या प्रेमाची जास्त गरज आहे. मग काका खूप प्रेमळ नाहीत का? ते प्रेमळ नसते तर आले नसते इथपर्यंत जरी बातमी द्यायला. गुरुजी तोच तर मोठा गोंधळ आहे. काकाकडून बरोबर मी इथून निघालो, गावापर्यंत पोचलो. एस टी जाताना मी एकटाच होतो, काकू बसमध्येच नव्हते. उचलून घरापर्यंत गेलो तर काकू रडत घरातून बाहेर आली. अरे आम्ही तुझीच वाट पाहतोय रे पोराकडून. हे काय सगळ्यांना गुरुजी गोंधळच चाललाय बघा. तुम्हाला कोण ओळखत नाही, आमच्या शाळेमध्ये तुम्ही नाही काय, काकू येत आहेत काय आणि येत पण नाही, गावामध्ये पण आहेत काय. मला कसं वाटतंय काहीतरी वेगळं घडत आहे. माझं गावातलं जीवन साधंसुधं होतं, इकडं जीवन मुंबईतलं खूप तसं ना खूप गोंधळाचं आहे. किती बस पकडा, कुठली बस पकडा, कुठली ट्रॅम पकडा, कुठली ट्रेन पकडा, ऑफिसमध्ये टायमावरती जा, नाही तर शिवाय का, मग सगळं सगळं गोंधळ आहे सगळा. आणि केवढी माणसं गर्दी. या काळात आपल्या मानाने गर्दी खूप होती. घामध्ये कसं सगळ्यांना आपण ओळखतो, हे मी साईला कोणाला ओळखत नाही. ते जीवन सोपं होतं गुरुजी. मी इकडचा राजीनामा देतो आणि गावाला आहे काय ते मजुरी करीन, काही करीन, गावातल्या शाही नोकरी मिळेल तिकडे करीन. मला गुरुजी तुम्ही हवात. तुम्ही गावाला राहता ना? अरे मी इथे पण राहतो, गावाला पण राहतो. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शेवटचा प्रश्न गुरुजी म्हणतात मला विचारायचा राहिला आहे. आम्हाला विचारा गुरुजी, मग तुम्ही राहणार ना माझ्याबरोबर? नक्की. मला सांग, ते हनुमंताचं मंदिर होतं खाली? हो. होतं म्हणजे हे आता नाही आहे. काय म्हणता? तुम्ही नाही, बागवेबाई आहेत, काका होते काय आणि नाही काय, तुमची चपला होत्या काय नाही काय, आता हनुमंताचं मंदिर पण होतं ते नाही आहे. हे कसं काय? तुला माहिती. त्याच्या माणसाने आलेले होते 2-4 जण. विचार, हनुमंताचं मंदिर इकडे कुठे हनुमंताचं मंदिर आहे? इकडे होते की झाडाखाली कुठे वडाचं झाड आहे. अरे ते काय झाड आहे? अरे ते वडाचं कसं नाही, निंबाचं झाड आहे, कडुनिंबाचं. आणि ते वडाचं झाड आहे, ते निंबाचं झाड आहे. एक शिवाजी महात्या शिरते. आम्ही काय मूर्ख आहोत? ते निंबाचं झाड आहे. एवढे वर्ष मी बघते, 20 वर्ष मी राहते चाळीमध्ये. हे निंबाचं झाड आहे. हा म्हणतो मास्तर काहीतरी करा, मला काही कळत नाही आहे. तुला प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. कुठला प्रश्न कुठला काय तेच कळत नाही आहे. मग गुरुजी हा धावत सुटतो त्या कडुनिंबाच्या झाडाजवळ. त्या कडुनिंबाच्या झाडाला मिठी मारतो. तू कडुनिंब बस देवा, हे वळा झाडच. माझा हनुमंत इथेच होता याची मला खात्री आहे. हो काही म्हणत देवा हनुमंता, पण तू माझा देव आहेस. आम्ही तुझा नोकर आहे, चाकर आहे, भक्त आहे, सगळं काही आहे. माझ्या हातून काय चूक झाली असेल महाराजा तर क्षमा कर, पण तू परत इकडे ये रे, परत इकडे ये. तू माझ्यासाठी ये. दुसऱ्या कोणा नाही दिसला तरी हरकत नाही. माझा तूच एकमेव आधार आहेस. तुझ्याशिवाय माझं कोण नाही रे. आईबाप पण गेले. हे मास्तर आहे ते कधी येतात दिसतात नाही, दिसत नाही. शाळा म्हणजे ह्या माझा मास्तरच नाही. हनुमंता तू माझ्या घरी ये, माझ्यासाठी तरी ये. इथे या देवळीत ये, नाही तर माझ्या घरी तरी ये. आणि कानाला आवाज पडतो, येतो ना. ह्याला वाटतं हनुमंताने उत्तर दिलं. हा तिकडेच नाचायला लागतो भर रस्त्यामध्ये.
भर रस्त्यामध्ये नाचता नाचता एकाकी समोर डोळ्यांसमोर हनुमंताची मूर्ती दिसायला लागते आणि त्याला येणारा एकमेव स्तोत्र तो म्हणायला सुरुवात करतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वानरी अंजनी पुत्रा रामदूता प्रभंजना. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. भीमरूपी महारुद्रा 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 वज्र हनुमान मारुती भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. वज्र हनुमान मारुती वज्र हनुमान मारुती वज्र हनुमान मारुती वज्र हनुमान मारुती. हनुमान मारुती 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 हनुमान मारुती. वनारी अंजनी सुता वनारी अंजनी सुता वनारी अंजनी सुता वनारी अंजनी सुता अंजनी सुता अंजनी सुता अंजनी सुता अंजनेय सुता अंजनेय सुता अंजनेय सुता. वनारी अंजनी सुता वनारी अंजनी सुता वनारी अंजनी सुता वनारी अंजनी सुता. रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना. जय जय रामदूता प्रभंजना 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 रामदूता प्रभंजना जय जय 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 रामदूता प्रभंजना 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 प्रभंजना जय जय रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना जय जय 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 रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना जय जय रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना जय जय रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना श्री रामदूता प्रभंजना. मास्तर याच्या डोळ्यासमोर होते. ह्याला हाताला धरून घरात घेऊन गेले. घरात दुसरं कोणीही नव्हतं. दरवाजा मास्तराने बंद केला. ह्याने कळवून मास्तर हाक मारली. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. माझा हनुमान काही मला दिसला नाही.
निंबाचं झाड निंबाचंच दिसलं. पण तुम्हीच दिसतायत, हीच माझ्यावर भगवंताची कृपा आहे. लहानपणापासून मी हनुमंताचीच भक्ती केली आहे गुरुजी, त्यानेच मला सांभाळलं. मी जर साधासुद्धा होतो गावामध्ये सुद्धा, तुम्ही मला चिडवायची, हिणवायची, बावळट म्हणायची, मूर्ख म्हणायची, मी सगळं सहन करायचो एका मारुतीच्या नावाच्या आश्रयाने. गुरुजी, शाळेत मी यायचो ना, मी सगळ्यांना घाबरायचो. मुलं चिडवतील म्हणून घाबरायचो. मला एवढा अभ्यास जमत नाही म्हणून घाबरायचो. शिक्षकांना घाबरायचो. पण मला ना खिडकीतून हनुमंताचं मंदिर दिसायचं. ते बघून मला धीर यायचं आणि मी शाळेत बसायचो. खरं सांगतो, हनुमंताशिवाय माझं कोण नाही. हनुमंत खरा माझा देव आहे. गुरुजी, पृथ्वी तलावाचे देव माझे तुम्ही आहात. तुम्हाला पाहिलं आहे, हनुमंताला पाहिलेलं नाही. तुम्ही तरी राहणार माझ्याबरोबर. गुरुजींनी शांतपणे त्याकडे बघितलं. मी त्याला सांगितलं, डोळे बंद कर, मी तुझाच आहे, तुझाच होतो, तुझ्याबरोबरच होतो, तुझ्याबरोबरच कोकणातून मुंबईत आलो, तुझ्याबरोबरच घरातून तुझ्या शाळेत आलो, तुझ्याबरोबरच शाळेत राहिलो, तुझ्याशीच बोललो, तुझ्याबरोबरच परत यायचो, तुझ्याबरोबरच तुझे आईवडील गेले म्हणून गेलो, तुझ्याबरोबरच तुझे आईवडील गेल्यावर तुझ्याबरोबरच मी गेलो, मी आलो तुझ्या गावाला, तुला परत येतानाही मीच बरोबर होतो, आजही मीच तुझ्याबरोबर आहे, तुझ्यावर मी सदैव असेल. खात्री बाळग, तुला काय हवं आहे? मला तुम्ही हव्या, आणि मुख्य म्हणजे तुमच्या पादुका हव्या, तुमच्या चपला हव्यात. गुरुजी म्हणाले, राम नाम जे आहे ना, हे राम म्हटलंस की माझ्या पादुकांची अनंत पडीने पुण्य तुला लाभेल. कशा माझ्या पादुका मागतोस? नाही गुरुजी, काही किती मोठं असेल, माझ्यासाठी तुम्हीच मोठे आहात. माझा हनुमंत हा इथे आहे, तिकडे हनुमंत थोडे गायब झाला असेल, असू दे, तुमच्या पादुका मला हव्यात. डोळे बंद करतो, गुरूंच्या पायावर डोकं ठेवतो. गुरूंच्या पायात चपला तशाच आहेत, घरामध्ये आधी येऊन सुद्धा त्या काय चपला बाहेर काढत असत, त्यावेळेस त्यांनी चपला घातलेल्या आहेत. तथास्तु असा आवाज ऐकू येतो गुरूंचा, अधिक घनगंभीर झालेला आवाज, तथास्तु. हा ढवे ओढतो, हातात चपला असतात, गुरुजी नसतात. आणि हा एकदम लक्ष हनुमंताच्या तस्वीरीकडे जातं आणि तो बघतो, त्याची गुरुजी ते हनुमंताच्या तस्वीर शिरत असतात. आणि हनुमंताचा जो अभय मुद्रा असणारा हात आहे, तो हात हलताना त्याला दिसतो, गुरुजींच्या हातासारखा. गुरुजींच्या हातात जी अंगठी होती ती अंगठी त्याला हनुमंताच्या हातात दिसते. तो हात हलताना दिसतो. ह्या समजतो, ह्या नावाचे मास्तर कधीच नव्हते, हे नाव माझ्या देवाचं होतं. माझा देव हनुमंत माझ्याबरोबर सदैव राहिला, प्रत्येक क्षणाला राहिला. मला मंत्र येत होता ना, कुठलं यंत्र माझ्याकडे होतं ना, कुठलं हवन मी केलं ना, कुठं अभिषेक केला. मी एक साधा बोळा जीव, पण मला नेण्यासाठी, मुंबईहून आणण्यासाठी काका बनून माझा हनुमंत आला. त्या सगळ्या त्यांनी उचलून घेतल्या, त्या मनात ठेवून दिल्या. आई वडिलांचे फोटो नाहीत, ही काळजी निघून गेली. वडिलांची टोपी आणि आईची साडी विसर्जित केली. उजव्या पायरी चप्पल म्हणजे वडील, डाव्या पायरी चप्पल म्हणजे आई. बस मला माझ्या हनुमंताने आई आणि बाप दोन्ही दिले. राजानं, ही गोष्ट आपल्याला काय सांगते? आपला देव माझ्यावर कसं सतत असतो, आपल्याला तो कळत नाही. लक्षामध्ये, परंतु तो असतोच हे लक्षात ठेवा. साधा मुलगा, मोठा संत होता का? नाही, साधा भक्त होता, पण विश्वासू भक्त होता. त्याचा विश्वास होता, प्रचंड विश्वास, की मारुती माझा देव आहे, हनुमंत माझा देव आहे. त्या दृष्टीने तो भजन करत होता, त्याला हाक मारत होता. त्या हनुमंताने त्याला सगळीकडे साथ केली. त्याला माहीत नव्हतं की हे मास्तरमध्येच हनुमंत आहेत, हनुमंत ह्या रूपाने माझ्याबरोबर आहे. म्हणून बाकीच्या शिक्षकांना बागेबाई दिसतात, याला हे मास्तर दिसतात. हा लक्षामध्ये, ह्याला काकाकुळी दिसतात, ह्याला वडाचं झाड आणि मारूचं मंदिर दिसतं, इथे यांना लिंबाचं झाड दिसतं, लिंबाचं झाड दिसतं. हनुमंताची देवळी दिसतच नाही. लक्षात ठेवा राजांनो, असाच
कितीतरी वेळा देव तुमच्या आयुष्यात येत असेल, तुमच्या पायाने डोक्यावर हात फिरवत असेल, पाठीवर हात फिरवत असेल, तुम्हाला हात देऊन पडलेलं असं उठवत असेल, तुमच्या नगत तुम्हाला आशीर्वाद म्हणत असेल. हनुमंताच्या पुढं जाताना मास्तराने जसा हात केला तर असा अनेक वेळा हात त्या हनुमंताने, त्या रामचंद्राने, त्या तुमच्या श्रीहरिगुरूने की दिला असेल तुम्हाला माहीत आहे. महत्त्वाचं काय, आपण किती हुशार आहोत हे महत्त्वाचं नाही. आपल्याला किती मोठं ज्ञान आहे भक्तीचं ह्याची आवश्यकता नाही. भक्ती हवी, भजन हवं आपल्या शब्दांमध्ये, मनापासून, हृदयापासून, त्यात भगवंताला पूर्णपणे शरण जाऊन. मग तुझ्याकडे मास्तर बनेल, काकाकाकू बनेल, वडाचं झाड बनेल, पारंब्या बनेल, मारुतीची मूर्ती बनेल, चपला तुमच्याकडे ठेवून जाईल, काहीही करेल. बघा हनुमंताने काय नाही केलं. आणि म्हणून सांगतो राजानो, दास्य भक्तीचा थोरवा खूप मोठा आहे. हनुमंत एकमेव देव असा आहे जो भक्त पण आहे आणि देव पण आहे. बरोबर, जो भक्त पण आहे आणि देव पण आहे. म्हणून तो आपल्याला सगळ्यात जवळच आहे. बरोबर, नक्की. त्यामुळे लवकर जातं काय सुरू होणार आहे, गुरुचरण मास. वटपौर्णिमा कधी आहे, 29 तारखेला या जूनच्या. आणि जवळ आला म्हणजे गुरुचरण मासमध्ये आपण हनुमान चालीसा म्हणतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटनासुद्धा घडली. ती तारीख, ह्या वर्षीची तारीख सुरू आहे त्या तारखेचीच आहे, 29 जून. ज्या दिवशी मास्तरांनीच्या हनुमंताच्या पुढे प्रवेश केला तो दिवस 29 जून होता. लक्षामध्ये दरवर्षी तारीख बदलते. ह्यावर्षी तारीख आल्यामुळे मला आठवण झाली. मानव संतराजानं गुरुचरण मासामध्ये हनुमान चालीसा म्हणा, करा. आपल्या इथे येऊन करता आली गुरुक्षेत्रमला चांगलं आहे. नाही करता तर घरी बसून करा, पण करा. एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, चारदा पाहिजे, ऑल महिनाभर करा, हरकत नाही. पण जमेल तेवढी करा. एक दिवस 100 वेळा करायला नाही जमली, 10 वेळा करा, 12 वेळा करा, 14 वेळा, पण करा, करत राहा. कारण हनुमंत हा भक्तसुद्धा असल्यामुळे, साक्षात शिवशंकर भक्त म्हणाले रामाचे, ते भक्त म्हणाल्यामुळे त्या भक्तांची वेदना लवकर जास्त कळते. लक्षात ठेवा, देव स्वतः भक्त बनून आल्यामुळे त्याला भक्तांची वेदना, असहाय्यता, हेल्पलेसनेस सहज समजतो. म्हणून तो आपल्या जवळचा देव वाटतो. बघा, मग हनुमंतासाठी मोठं मंदिर कोण देव बांधत नाही. छोटीशी देवळी बांधली, एवढीशी झाडाखाली, ते आपल्याला त्याची भावना तीच होते, हा माझा हनुमंत आहे. आपण त्या डोक्याला तेल वाहतो, शेंदूर लावतो, तर शेंदूर हळूच आपल्याकडे लावतो. आपल्या खात्री असते की माझं संरक्षण होणार आहे. तुम रक्षक काहू को डरना, तुम रक्षक काहू को डरना. मानव संतराजा गुरुचरण मास जवळच चालला आहे. एक दिवसाची सुट्टी अरेंज करा, नसली तर जमेल तसं करा. 5, 5.5, 6 तास लागतात 108 वेळा म्हणा, काही जास्त वेळ लागत नाही, पण म्हणा. कारण हनुमंत हा ह्या कलियुगाचा खराखुरा रक्षक आहे. हा कलियुगाचा ब्रह्म आहे. लक्षात ठेवा, हा तुम्हाला काय देऊन देऊ शकत नाही. अष्टसिद्धी नवनिधी के दासा, असं बरं दीन जानकी माता. बरोबर आहे. परत तो हनुमंत रामाला काय सांगतो, सो सब तव प्रताप रघुराई, नाथ न कछु मोरी प्रभुताई. सुंदरकांडामध्ये तो सांगतो, नाथ न कछु मोरी प्रभुताई. हे परमेश्वरा, हे रामा, हे परब्रह्मा, हे सगळं तुझं कर्तृत्व आहे, माझा मोठेपणा ह्याच्यामध्ये काही नाही. म्हणजेच काय, तो आपल्याला भक्ती शिकवण्यासाठी आला आहे. लक्षात ठेवा, त्यापासून भक्ती शिका, त्याची भक्ती करा आणि त्याच्या देवाची भक्ती करा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. हरिओम. श्रीराम. अंबद. लव यू. लव यू ऑल. लव यू ऑल. लव यू ऑल बच्चूज.